हॅलो. हां, तर नवी मुंबई महानगरपालिकेचं एक अपडेट आलंय. त्याच्यामध्ये त्यांनी परीक्षा पद्धती जी आहे ती चेंज केली आणि त्याचं कारण त्यांनी दिलंय, की फॉर्मची संख्या ही जास्त आली आहे. ठीक आहे. तर तो सिलेबस काय चेंज झाला ते आपण एकदा बघूयात. अ, ते सांगतात, की 5 पदांकरिता 16,251 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आणि प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने तसेच सदर पद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार वैधानिक पद असल्याने सदर पदाची कार्यकक्षा, कर्तव्य आणि जबाबदारी विचारात घेऊन सदर पदाकरिता पुढील प्रमाणे परीक्षा योजना निश्चित करण्यात आली. ठीक आहे, तर तुम्ही जे सांगितलं, की अर्जांची संख्या जास्त आल्यामुळे आम्ही चेंज करतोय. बट तुम्ही याच्या अगोदर काय झोपले होते का? जेव्हा तुम्ही जाहिरात काढली, तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टी मेन्शन करायला पाहिजे होत्या आणि तुम्ही ज्या पदावरती बसलाय ते खूप जबाबदारीचं पद आहे. ठीक आहे. तिथून खूप साऱ्या लोकांची आयुष्याची दिशा ठरत असते. तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळायला पाहिजे होत्या, की याच्यासाठी फॉर्म जास्त येऊ शकते आणि परीक्षा पद्धती काय पाहिजे. तुम्ही फॉर्म भरून घेतल्यानंतर ह्या पद्धतीनं जर नवीन काही परिपत्रकं काढताय आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना किती तोटा होतो किंवा विद्यार्थ्यांचं किती नुकसान होतं याचा विचार करताय का? हा एक प्रश्न इथं उभा राहतो. परीक्षा पद्धती सांगतो आता त्यांनी काय गेम केलाय, तर ते सांगतात, की जे सहाय्यक आयुक्ताचं जे पद येतं याच्यामध्ये 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन पूर्व परीक्षा असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती 19 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावरती हे असणार आहे. म्हणजेच काय 19 जानेवारीला कोणता अभ्यासक्रम होता तुमचा वेबसाईटवरती दाखवतो एकदा. ठीक आहे. हा अभ्यासक्रम होता. याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून एक गफलत झाली होती. हा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आहे. ठीक आहे. तर हा त्यांनी नंतर चेंज केला होता. 2016चा आपल्याला रूल आलेला होता. ठीक आहे. त्याचं सुद्धा परिपत्रक आहे. खाली ते दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हे इथं त्यांनी ते मेन्शन करून दिलेलं होतं. ठीक आहे. नवीन जो आलेला होता रूल्स तो आणि ठीक आहे. हा जो सिलेबस आहे तुमचा 10 पॉइंट्सचा, तर हा तुमच्या पूर्वसाठी असणार आहे. म्हणजे नवीन आता परीक्षा कशी असणार आहे, तुमची पूर्व एक्झाम ही हे जे सिलेबस होता 10 पॉइंटचा आणि प्लस नॉन टेक्निकल म्हणजे ते 60 प्रश्न टेक्निकलचे, नॉन टेक्निकलचे तुमचे 40 असे 200 मार्काची काय होणार तुमची पूर्व परीक्षा होणार आहे. आता मेन्समध्ये त्यांनी नवीन सिलेबस दिलाय. मेन्सचा सिलेबस सुद्धा दाखवतो. हां, मेन्समध्ये 2 पेपर असणार आहे. पेपर 1 मध्ये त्यांनी मराठी, इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक आणि उपघटकांचा समावेश केला. त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी म्हणजे कंबाईनला जसं सिलेबस आहे त्या स्वरूपाचा आणि पेपर 2 मध्ये काय केलं त्यांनी सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटकांचा समावेश असेल, असं ते सांगतात. म्हणजे काय-काय त्याच्यामध्ये सामान्य मापन आणि आकलन आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय तुमचे मॅथ रिझनिंगचे प्रश्न येणार आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी आहेत. अंकगणित, सांख्यिकी आहे, माहितीचा अधिकार अधिनियम आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा तुमचा जी पूर्व असणार त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉमन असेल. त्याच्यानंतर हा जो सिलेबस आहे तुमचा 5 नंबरचा पॉइंट हा इंडियन पॉलिटी ठीक आहे. राज्यव्यवस्था याचा हा सिलेबस आहे तुमचा. पूर्वला सुद्धा तुम्हाला तो बऱ्यापैकी करावा लागतो. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे हा जो सिलेबस आहे तुमचा हा कंबाईन मेन्सचा सिलेबस इथं त्यांनी बऱ्यापैकी कॉपी केलेला आहे. पुढे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे. ठीक आहे. हा पॉइंट सुद्धा तुमच्या कंबाईनच्या एक्झामला असतो. ठीक आहे आणि पर्यावरण सुद्धा आहे याच्यामध्ये म्हणजे 5 एक प्रश्न हे तुमचे एन्व्हायर्नमेंट वरती सुद्धा येतील. आता जर बघायला गेलं आपण ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्स सुद्धा आहे. ठीक आहे. भौतिकशास्त्र आहे, रिमोट सेन्सिंग आहे. ठीक आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ठीक आहे. आय-सी-टी पण आहे. अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे. अर्थशास्त्र याचा खूप डिटेलमध्ये म्हणजे सहकार टॉपिक सुद्धा हा टॉपिक राज्यसेवा मेन्सला विचारला जायचा. ठीक आहे. कंबाईनला एखादा प्रश्न येतो याचा. बट सहकार हा टॉपिक सहसा पूर्वला वगैरे नसतो. हा राज्यसेवा मेन्सला होता. तर यांनी बऱ्यापैकी ते एम-पी-एस-सीचा सिलेबस कंबाईनचा कॉपी करायचा प्रयत्न इथं केलेला आहे. अजून याच्यामध्ये काय बाबी आहेत? ठीक आहे. हां, 400 गुणांची काय सांगतात ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन मुख्य परीक्षा म्हणजे काय? पेपर 1 हा तुमचा 200 गुणांचा असणार आणि पेपर 2 हा तुमचा 200 गुणांचा असणार. एक डाउट इथं तुमचा जो येतोय, की तुमची प्रिलिम्स कशी होणार आहे? तर प्रिलिम्स हा अगोदरचा जो सिलेबस होता त्याच्यावरतीच होणार आहे. त्या बेसिसवरती त्यांनी पुढे काय सांगितलं? पुढे सांगतात ते तो स्क्रीनशॉट मिस झाला वाटतं माझ्याकडून. हां, आहे. ठीक आहे. तर ते काय सांगतात? उपरोक्त संवर्गाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन पूर्व परीक्षा यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावरती आधारित राहील. म्हणजे सुरुवातीला त्यांनी तुम्हाला जे टेक्निकलचे म्हणजे कायद्याचे जे 60 क्वेश्चनसाठी सिलेबस दिला होता 10 पॉइंटमध्ये तो मराठी, इंग्रजी, रिझनिंग आणि तुमचं जी-एस. तर हे असं टोटल मिळून 40 प्रश्नाला प्रत्येकी 10 प्रश्न या स्वरूपाचा सिलेबस असेल. त्याच्यानंतर ते काय सांगतात?
तसेच सहाय्यक आयुक्त या संवर्गाकरिता पूर्व परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गनिहाय एका पदाकरिता 12 उमेदवार याप्रमाणे, म्हणजेच काय, 5 जागा आहे तुमच्या, 5 गुणिले 12 जर आपण पकडले तर 60 जण काय बसणार आहे, मुख्यला बसणार आहे. या संख्या निश्चित करण्यात येऊन सदर उमेदवारांना मुख्य परीक्षेकरता पात्र करण्यात येईल आणि याच्या लिस्ट इथं इथं लागेल असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय. ठीक आहे. तर बेसिकली काय केलं त्यांनी, तर मेन्स आणि इंटरव्ह्यूची लेयर त्यांनी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता याच्यावरती भरपूर जणांचे ऑब्जेक्शन असतील किंवा काही जण नाराज असतील. बट नाराज होऊन किंवा मग इतरांना शिव्या देऊन किंवा ठीक आहे, कोचिंगवाल्यांना किंवा इव्हन काही जण मला शिव्या देतील, तर काही फायदा नाही त्याचा. मला का देतील पण? मी काही केलं नाही, ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, एक मला असं वाटतं की जे पण डाऊट्स आहे तुमचे, आता हा पण डाऊट आहे की फायनल कट ऑफ कसा लागणार, मेन्स प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स त्याच्यामध्ये असणार आहे की पूर्वचे मार्क्स सुद्धा ते त्याच्यामध्ये पकडणार आहे, हे सुद्धा त्यांनी अजून क्लिअर केलेलं नाही. म्हणजे टप्प्याटप्प्यानं गोष्टी ते सांगताय, ठीक आहे. हे काही योग्य वाटत नाहीये, फेअर वाटत नाही, ठीक आहे. तर जसं आपल्याला क्लॅरिफिकेशन येईल तसं गोष्टी आपण डिस्कस करूया, ठीक आहे. थँक यू सो मच. बाय.